बहुत ही बढ़िया गेंदबाजी, 7 रन उन्होंने बनाए, 3 रन देकर 3 विकेट उन्होंने चटकाए। एखादा क्रिकेट चांगला खेळाडू टेनिस क्रिकेटमध्ये तुझा फेवरेट? मयूर वाघमारे मयूर वाघमारे सारखी गोलंदाजी करण्याची इच्छा आहे काय? आहे त्याची. नक्कीच खांद्याचा जास्त वापर करा, कारण संतोष सर आहेत, मयूर चौधरी अतिशय, मयूर वाघमारे खांद्याचा खूप मोठ्या पद्धतीने वापर करतोय. समीर पण आहे, नक्कीच जेवल्यानंतर समीर नक्की आपल्याशी गप्पा मारेल, कारण आता भूक लागलेली आहे. आणि आमचे दोन्ही डीजे मास्टर रोहित आहेत, आमचे काका आहेत, त्यांचंही मनपूर्वक आम्ही आभार करतोय, कारण त्यांच्यामुळेच आमचा आवाज आज संपूर्ण देशभर जात आहे. आकाश सर, थँक्यू सो मच. आपण याच्या अगोदर ऐकत होतात निलेश नाईक सरांचा आवाज. बॅक टू क्रिकेट सगळ्यांचं स्वागत आहे. शंभूराजी प्रतिष्ठान आयोजित ग्रामपंचायत प्रीमियर लीग 2022 पर्व 4 मध्ये मी आकाश पाटील आपल्या सगळ्यांना घेऊन जातो ह्या ऐतिहासिक धोंडवळीच्या क्रीडांगणामध्ये, जिथे पाहतोय आर्य लायन्स विरुद्ध साल्वी स्ट्रायकर्स या दोन टीम मधली ही भिडत, ह्या दोन टीम मधली लढत. पहिलं टॉस जिंकल्यानंतर पहिलं आर्य लायन्सने शतरक्षण स्वीकारले आणि दोन सलामीवीरांची जोडी मैदानाच्या आतमध्ये, निरंजन आणि स्वप्नील सुतार. पहिलाच बॉल यावेळेला पाहतोय फुल टॉस होता आणि फुल टॉसचा फायदा घेतला जातोय. खणखणीत षटकार. राज्याची स्थापना केली आदरणीय राजा शिवछत्रपती महाराजाने. खऱ्या अर्थाने पाहिलं अनेक शूरवीर महाराजांना मिळाले आणि त्यांच्या जोरावरती या आपण पाहतोय आदरणीय राजा शिवछत्रपती महाराजांच्या नेतृत्वाखाली बॉल या ओव्हरचा झालाय पहिला आणि या एक बॉलवरती घणाघाती प्रहार चढवला जातोय. बॉल द्यायचे आहेत मैदानावरती. संकेत ठकोरे असतील, त्यानंतर नामू लांगे असतील. ऑल ओव्हर टीमने घेतलेली मेहनत सर GPL मध्ये खऱ्या अर्थाने सक्सेसमध्ये ठरले. बॅनर्स पाहतोय, कटआउट पाहतोय आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला. खूप चांगले बॅनर्स आहेत. नेत्रदीपक आयोजन या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळते. पहिले षटक मार्गस्थ, पॉवर प्ले ऑन आहे. 2 फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर, एक वाईडेस्ट लॉंग ऑन. शतरक्षक आपण पाहतोय 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. बॉलिंग ट्रॅकवरती पाहिलं तर पहिलं षटक हाताळण्यासाठी प्रणित पोरे, मॅन फ्रॉम कासरवाडी. यावेळेला पाहतोय गती परिवर्तन केली, खूप चांगली बॉलिंग हाताळला जाते. विकेटकीपर रोहित लांगे यांच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावला जातोय. अगदी कालपासून आम्ही पाहिलं तर आर्य लायन्स या टीमने खूप चांगला विजयाचा धडाका या मैदानाच्या आतमध्ये त्याने घोषित केलं होतं. खूप चांगलं मी उल्लेख करेल, जवळ आवर्जून संजय अधिकारी यांचं खूप चांगला इन्फॉर्म बॅट्समन आहेत, गोलंदाज आहेत. यावेळेला पाहतोय लाईन चांगली आहे, रिदम चांगला आहे. लाईन लेंथवरती प्रामुख्याने गोलंदाजी आता प्रणित पोरे केलं जातंय. हा आहे कासरवाडीचा खेळाडू, तर त्यांच्या विरुद्ध कासरवाडीचा खेळाडू आहे आणि आता लक्ष केंद्रित आहे. दोन्ही टीमचं कौतुक करावं लागेल, कारण दोन्ही टीम 100% या मॅचमध्ये देण्याचा प्रयत्न असेल. बॉलिंग ट्रॅकवरती पाहिलं तर इथे मात्र खूप चांगली बॉलिंग, 2 बॉल डॉट केलेत. संयमी केली. यावेळेला डिफेन्सिव्ह स्ट्रोक खेळला जातोय. अगदी पाहतोय गल्लीच्या रिजनमध्ये चेंडू अडवला जातोय, तिथे मात्र होते ठकोरे, चेंडूला अडवलं जाते आणि एकेरी धावेने धावसंख्या आता मात्र निरंजन मांगले वैयक्तिक 7 धावेंवरती खेळत असताना आणि संघाची धावसंख्या पोहोचली जाते विदाऊट लॉस ऑफ धावसंख्या 7 वरती पाहायला मिळते. 2 डगआउटमध्ये पहा, प्रश्नचिन्ह डोक्यामध्ये प्रश्न आहे त्यात प्रत्येक खेळाडूंच्या की कुठला संघ विजय होईल, आपला की प्रतिस्पर्धी संघ. अगदी पाहते आर्य लायन्स आणि साल्वी स्ट्रायकर्स. बॉलिंग ट्रॅक्स वरती पुन्हा एकदा गोलंदाज तयार. फुल टॉस बॉल यावेळेला ऑन साईडला खेळले, शतरक्षक आहेत तिथे. अगदी चांगला थ्रो म्हणता येईल. एकेरी धावेने धावसंख्या साल्वी स्ट्रायकर विरुद्ध त्यांचा संघ आर्य लायन्स संघ खेळत असताना 2 संघ मालकांचा उल्लेख केला तर अजय अधिकारी आणि संकेत जाधव यांचा संघ खेळतोय, तर साल्वी स्ट्रायकर यांचा संघ रवी साल्वे आणि अभिषेक साल्वे यांचा सुद्धा आवर्जून उल्लेख करावा लागेल. धावसंख्या पाहतोय विदाऊट लॉस ऑफ 8 धावा. पहिलं षटक इन प्रोग्रेस. बॉलर तयार पुन्हा एकदा. यावेळेला चांगल्या पद्धतीने फटका आहे, कव्हरला मारण्याचा प्रयत्न होता, मात्र अंतिम क्षणापर्यंत मन बनवलं होता फटका खेळण्यासाठी आणि गल्लीच्या रिजनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि 1 ओव्हरच्या खेळच्या समाप्तीनंतर धावफलकावरती साल्वी स्ट्रायकर्स या संघाची धावसंख्या पोहोचली जाते. एक
ओव्हरची समाप्ती आणि धावसंख्या 9 पर्यंत पाहतोय. व्यासपीठावरती अनेक मान्यवरांची मांदियाळी खऱ्या अर्थाने मोरेश्वर लांगी यांचा सुद्धा उल्लेख करेल. 500 रुपयाचं पारितोषिक शेखर ठाकूर याने 500 रुपयाचं या शंभूराजे प्रतिष्ठानसाठी डोनेट केले. त्यानंतर मोरेश्वर लांगी यांचा सुद्धा मी उल्लेख करेल. प्रभाकर पोरे यांनी 500 रुपये दिलेत. पप्पू गोले यांनी कालच्या दिवसामध्ये 1000 रुपयाचं रोख नगद दिली गेली आहे. त्यानंतर बलिराम जाधव सरांनी 500 रुपये. त्यानंतर अगदी आपण पाहिलं तर आमच्या यंग डॅचिंग व्यक्तिमत्व दिनेश दिवाडकर यांनी रोख नगद 10,000 रुपयाचं रोख नगद दिली गेली आहे. त्यानंतर प्रेमनाथ पाटील साहेब सामाजिक कार्यकर्ते 10,000 रुपयाचं रोख नगद. त्यानंतर आपण टी शर्ट पाहतोय मुसद्दीन ठोकण साहेबांनी पुरस्कृत केले. त्यानंतर आपण संजय मोरे यांचं पण नाव पाहतोय. मुख्य पुरस्कृत करणारे संजय मोरे यांनी टी शर्ट स्पॉन्सरशिप केलेत. अनेक मान्यवरांची मांदियाळी व्यासपीठावरती आणि स्पॉन्सरशिप ही ओव्हर झाल्याच्या नंतर आम्ही जरूर उल्लेख करू. एक ओव्हरचा खेळ संपलाय. 9 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. बॉलिंग ट्रॅकवरती बदल केला जातोय. संकेत जाधव ओव्हर नंबर 2 हाताळण्यासाठी इथे आमंत्रण केलं आहे. अगदी निलेश नाईक सर सुद्धा दरवर्षी जुळले जात आहेत. त्यांचं सुद्धा स्वागत आहे की हिंदीचं बुलंद आवाज. पहिला बॉल घेऊन येते संकेत. वेगवान बॉल भन्नाट वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी केली जाते. पहिला बॉल जाते डॉट. निरंजन मांगले यांना प्रश्न पडला असेल आता कशा पद्धतीने या गोलंदाजांवरती घणाघाती प्रहार करायचा आहे. बॉल जाते डॉट आणि पहिला बॉल डॉट आणि धावसंख्या पहा. 24 लाईव्ह इव्हेंटच्या मेगा स्क्रीनवरती आम्ही पाहतोय. खूप चांगली टेलिकास्ट. 9 धावा धाव फलकावरती पाहायला मिळते. संदेश पाटील आणि त्यांची ऑल ओव्हर टीम पूर्णपणे सज्ज आहे या पूर्णपणे स्पर्धेला कव्हर करण्यासाठी. बॉलर तयार. हा वेळ एंड कडून पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गती परिवर्तन फुल टॉच बॉल. यावेळेला पाहतोय रोहित लांगे आहे क्षेत्ररक्षक. कुठलीही चुकी करत नाहीयेत आणि फलंदाज पहिला धक्का मिळाला जातोय साल्वी स्ट्रायकरच्या संघाला. उत्तम रांगोले मॅन फ्रॉम कासरवाडीचा खेळाडू आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये इंटर झालेत आणि अगदी आता लक्ष केंद्रित आहे या दोन्हीला टीमकडे. पहिला धक्का मिळाला जातोय साल्वी स्ट्रायकर्स या टीमला. स्वप्नील सुतार कॅप्टनशिप लीडर ऑफ द फ्रंट म्हटलं जातं आणि आता मात्र कॅप्टनशिप कशा पद्धतीने त्यांच्या माध्यमातून खेळाचं प्रदर्शन होतोय. पहिलं ओव्हर प्रगतीपथावरती फेकत असताना पहिली ओव्हर प्रणित पोरे यांनी फेकली. खूप चांगली बॉलिंग केली. आता मात्र संकेत गोलंदाजी चांगली आहे. क्षेत्ररक्षण मात्र बॅकअप मध्ये आणि यावेळेला पाहतोय एक डॅचिंग व्यक्तिमत्व जिथे आम्ही अध्यक्ष या स्पर्धेचे आदरणीय सुनीलजी खाडे साहेबांचं या क्रीडा नगरीमध्ये सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. जिथे सोन्याची चैन सोन्याची अंगठी वेगवेगळे पारितोषिक लगावले होते त्यांचे या मैदानामध्ये या व्यासपीठावरती आगमन. वेलकम काका सुनीलजी खाडे साहेबांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यावेळेला पाहतोय खूप चांगला बॉल होता. धावसंख्या मात्र इथे पोहोचली जाते ती मात्र 10. आदरणीय सुनीलजी खाडे साहेब शंभूराजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत. अगदी पाहतोय अनेक पारितोषिक या स्पर्धेसाठी आपण पाहतो. मॅन ऑफ द मॅच साठी त्यांच्या मॅन ऑफ द सिरीज साठी सोन्याची चैन सुद्धा अनेक वेगवेगळे आपण बक्षिसे त्यांच्या माध्यमातून त्यांनी पुरस्कृत केले होते. पहा जसे खाडे काका आले तसे आता प्रेक्षकांची वर्दळ आमच्या व्यासपीठाकडे लागली आहे. कारण खाडे काकांचं प्रेम तुम्हा आम्हावरती खूप आहे. बॅक टू क्रिकेट. धावसंख्या आता मात्र 10. गती परिवर्तन स्लोवर बॉल टाकला होता आणि यालाच म्हणतात तुमच्यामध्ये असलेली कलात्मकता तुमच्याकडे असलेला अनुभव आणि तुम्ही कशा पद्धतीने बॉल हाताळताय हे खूप महत्त्वाचं असतं. आणि दुसरं षटक मार्गस्थ फेकत असताना धावसंख्या 10 पाहतोय. अगदी आता गोलंदाजांचं कौतुकास्पद गोलंदाजी इथे होते कारण कौतुक करावं लागेल. दोन्ही टीमसाठी खूप महत्त्वाचा सामना आहे. बॉल तयार. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला मयूर वाघमारेची आठवण करून देते. खांद्याचा उपयोग केला जाते. संकेत
जाधव यांच्या माध्यमातून ओव्हर नंबर दुसरी संपते आणि 2 ओव्हरच्या खेळाच्या समाप्तीनंतर साल्वी स्ट्रायकर या संघाची धावसंख्या पोहोचली जाते ती मात्र 10. आणि मी आवर्जून संकेत जाधवचा उल्लेख करेल. हा ज्या वेळेला खेळाडू खेळतो त्याला मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये अनेक वेळेला राहिलं त्यांच्या विभागामधून. व्यासपीठावरती पाहतोय आदरणीय श्री सुनीलजी खाडे साहेब शंभूराजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष. बॅनर सुद्धा आपण पाहतोय त्यांचं कटआउट लगावले गेलेत आणि स्पर्धा नेत्रदीपक आहे. संकेत ठकोरे अगदी कार्याध्यक्ष पाहतोय, उपाध्यक्ष आपण संजय मोरे यांना पाहतोय. ही कमिटी आहे, या कमिटीने घेतलेली मेहनत खऱ्या अर्थाने आपण पाहतोय खऱ्या अर्थाने सक्सेसमध्ये ठरली जाते. मुसुद्दीन ठोकण साहेबांनी पुरस्कृत केलेले टी शर्ट आपण परिधान केलेले प्रत्येक खेळाडूंना पाहतोय, त्यांचं सुद्धा स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 2 ओव्हरच्या खेळाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10. आणि तिसरा विकल्प इथे मात्र संजय अधिकारी यांना आता आमंत्रण केलं गेले. आता मात्र संजय अधिकारींना गोलंदाजी चांगली करावी लागेल. स्वप्नील सुतार स्वतः स्वयं कॅप्टन स्ट्रायकर एंडला आहेत. पहिलाच बॉल यावेळेला पाहतोय बॅटची आतली कडा घेतली जाते आणि फलंदाज बाद. बॅक टू पॅव्हिलियन. स्वप्नील सुतार बाद झाल्यानंतर नाराज मुद्रेने तंबूच्या दिशेकडे येतोय, कारण त्याला माहिती आहे मी जर का इथे थांबलो असतो तर धावसंख्या झाल्या असत्या. आता मात्र मोरेश्वर तेलंगे हा धोंडवलीचा स्टार आहे, धोंडवलीचा खेळाडू आहे, ऑलराऊंडर का त्याला ओळखलं जातं संजय अधिकारीला याचं एक उत्तम उदाहरण या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं. ओव्हर नंबर 3 इन प्रोग्रेस आहे. संजय अधिकारी यांना पहिला यश मिळते बॉलिंग करत असताना. टोटल धावसंख्या आपण पाहतोय ती मात्र 10 धावसंख्येवरती. डेट ओव्हर खूप महत्वाची असते आणि डेट ओव्हर त्याला हाताळण्यासाठी बोलवलंय. यावेळेला पाहतोय बॉल हवेमध्ये आहे, उंच उडवलाय बॉल, फेकून दिला जातोय 6 धावांसाठी वाईडेस्ट लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे षटकार. धाव फलकावरती लागल्या होत्या. एक काल होता मित्रांनो, एक वेळ होता आणि आपण पाहिला असेल मोरेश्वर तेलंगेने अनेक धोंडवली टीम कडून खेळत असताना विजय संपन्न करून दिले. मात्र या 6 धावेने धावसंख्या 16 पाहतोय. अगदी खूप चांगला बॉल, विकेट किपर बीट होत आहेत. अगदी पाहतोय प्रणित पोरे यांना. सचिन जगताप यांच्याकडून फलंदाजासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्यानंतर आपण घेऊन जायचं आहे. डॉट बॉल जाते, आता कमबॅक केला जाते. एक षटकार लगावल्याच्या नंतर आता आत्मविश्वास गोलंदाजाचा सुट्टा दुनावला जातोय. धावसंख्या आपण पाहतोय ती मात्र 16 पर्यंत. आमच्या व्यासपीठावरती आदरणीय या स्पर्धेचे अध्यक्ष सुनीलजी खाडे साहेबांना पाहतोय. यावेळेला खूप चांगला फटका येतोय, रिफ्लेक्शन आणि चेंडू जातोय त्याच दिशेकडे षटकार. जीपीएलची 2 जे संकेत ठकोरे यांनी बनवले ती 2 सुद्धा जीपीएलचे या स्पर्धेमध्ये आपण. सचिन जगताप यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. सचिनजी जगताप, सचिन दादा या, कुठे होतात तुम्ही? या, तुमचं प्रेम आमच्यावरती नेहमीच आहे. आणि सचिन दादा या, वेलकम, आपलं स्वागत आहे. जकास वाईन शॉपचे मालक यांचं इथे आगमन होते. धावफलक आता मात्र पुढे फळत आहे, ते मात्र 22 या धावसंख्येवरती. आता मात्र घणाघाती प्रहार. सचिन जगताप वेलकम, आपलं स्वागत आहे. बॉलर तयार पुन्हा एकदा. ओ द विकेट. यावेळेला फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, लेग स्टंपच्या बाहेर चेंडू जाते. आंतरराष्ट्रीय परिषद क्रमांक हा 22वा नेम लागू होतोय आणि एकेरी धावेने धावसंख्या आता मात्र साल्वी स्ट्रायकर्स या संघाची पोहोचली जाते ती मात्र 23. आता मात्र पहा, खिशामध्ये हात जरूर गेलाय सचिन जगताप यांचा आणि शंभूराजे प्रतिष्ठान
साठी रोख नगद 1000चं रोख नगद दिली जाते. मात्र याच दरम्यान जातोय हा चौकार. सत्तावीस धावा जो थँक्यू मोरेश्वर तेलंगे विकल्प त्याने पाठवला बॅटिंग करण्यासाठी आणि तो आता मोरेश्वर तेलंगे सांगतोय इथे आता खाडे काका आले आणि खाडे काकांची मने सुद्धा तो जिंकतोय, कारण खऱ्या अर्थाने पाहिलं तर खूप चांगली बॅटिंग इथे होते. यावेळेला पाहतोय अनंता लाईगुडे यांच्याकडून मोरेश्वर तेलंगे साठी आलेला 200 रुपयाचं कॅश प्राइज. थँक्यू. हे मंडळाचे मित्रांनो, जवळजवळ आता मात्र मोरेश्वर तेलंगेने आपलं मने जिंकली गेले. त्यासाठी बक्षिसांची खैरात जरूर मी आपल्या समवेत मी शेअर करेल. जिथे आपण पाहतोय सचिनजी जगताप आपल्या माध्यमातून 200 रुपयाचं कॅश प्राइज आले. त्यानंतर अनंता लाईगुडे यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे आणि आमचे अध्यक्ष शंभूराजे प्रतिष्ठानचे पाहतोय आमच्या व्यासपीठावरती आहे त्यांच्याकडून सुनीलजी खाडे काकांकडून 500 रुपयाची रोख नगद आलेली आहे. त्यानंतर रवी साळवी यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज आलं. या सगळ्या दानशूर व्यक्तिमत्वांचं धन्यवाद व्यक्त करतो. आणि शंभूराजे प्रतिष्ठानसाठी आदरणीय सचिनजी जगताप यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. पुन्हा एकदा त्यांचं मनाच्या अंतःकरणापासून धन्यवाद व्यक्त करतो. या आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये फेरबदल होईल. कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण पुढचा आवाज ऐकूया निलेश नाईक सरांचं. हे पैसे बघा तुझ्याकडे किती आहेत, काकांनी पण दिलेले आहेत. हॅलो. समुद्राच्या पाण्यात जंजिऱ्याची सावली अन शिवरायांना जन्म देणारी धन्य ती जिजाऊ माऊली. राजमाता जिजाऊंना मानाचा मुजरा. जगणारे ते मावळे होते, जगविणारा तो महाराष्ट्र होता, परंतु रयतेवर प्रेम करणारा माझा राजा शिवछत्रपती होता. अशा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. प्राण गेलं तरी 72, परंतु देशभक्ती आणि धर्मशक्तीसाठी ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली असे धर्मवीर शंभू छत्रपती यांना सुद्धा मानाचा मुजरा करून आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांना मानवंदना देऊन आपण मॅचकडे वळणार आहोत. संजयजी आदरणीय आदर्श व्यक्तिमत्व सचिनजी जगताप साहेब, समाजासाठी कायमच ऋणानुबंध ठेवणारे अशा जगताप साहेबांचं स्वागत या व्यासपीठावर होत आहे. सुर्वे साहेबांच्या शुभ हस्ते मायेचे उबदार शाल आणि मांगल्याचं प्रतीक श्रीफळ देऊन त्यांचं आपण स्वागत करूया. स्वागत इथे आपण करत आहोत मायेचे उबदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन आणि श्रीफळ देऊन. ते 30 धावा धावफलकावर प्रथम फलंदाजी करताना आणि 34 धावांचं आव्हान. हिंदी में बात है क्योंकि हिंदी में जज्बात है, दिलों से दिलों को जोड़ने का जो एहसास है वो बहुत खास है. तो आइए हिंदी में मैं नीलेश नाइक आप सभी का हार्दिक स्वागत कर रहा हूँ. नमस्कार, गुड आफ्टरनून, शुभ दोपहर. शंभूराजे प्रतिष्ठान आयोजित ग्राम पंचायत प्रीमियर लीग 2022 का ये चौथा पर्व और चौथे पर्व के अंतिम दिन इस दोपहर के सत्र में दूसरे इनिंग में जब 34 रनों का पीछा कर रही है टीम आर्य लायंस खुश कब होते हैं जब वो शिकार करते हैं. 34 रनों का पीछा कर रहे सुबह उठकर जब लायंस दौड़ता है तो वो दौड़ता है शिकार के लिए. अगर वो भूखा रहता है तो मर जाएगा, इसलिए वो दौड़ेगा.
लेकिन हिरन कब दौड़ती है, उसे ज्यादा दौड़ना है, शेर के आगे दौड़ना है, क्योंकि अगर उनको जान बचानी है तो दौड़नी होगी। लेकिन अब आर्य लायंस के प्रवीण जाधव स्ट्राइक रेट पर। स्वप्नील सुतार की पहली गेंद पॉइंट के फील्डर के बिल्कुल सर के ऊपर से शानदार चौका, यहां पर शंभू राज्य प्रतिष्ठान चौका। धन्यवाद डीजे ग्रामपंचायत नाडसूरचे माजी सरपंच आणि कार्य विधायक आमचे आदरणीय आदर्श व्यक्तिमत्व मारुती साहेब फाटे यांचे इथे शुभागमन झालेलं आहे। कमिटीच्या वतीने त्यांचं मनपूर्वक शब्दसुमनांनी सर्वप्रथम स्वागत करूया आणि तदनंतर त्यांचं आपण यथोचित स्वागत करणार आहोत। स्वप्नील सुतार की पहली गेंद को पॉइंट के ऊपर से 4 रन। फुल टॉस ऑफ साइड पर, आड़े बल्ले से ड्राइव, लॉन्ग ऑफ पर बढ़िया फील्डिंग और 1 रन। 34 का पीछा कर रही है टीम, 5 रन तो बने हैं। अच्छी शुरुआत की है बल्लेबाजी करने वाले प्रवीण जाधव ने, लेकिन उनको याद रखना होगा कि मिलते ही नजरे दिल दिया नहीं जाता और आगाज को अंजाम बनाया नहीं जाता। आगाज अच्छा किया है प्रवीण जाधव ने। क्या उनकी टीम जीत की दहलीज तक जाएगी? क्या अब जो कि सालवी स्ट्राइकर की गेंदबाज अच्छी गेंदबाजी करेंगे? 5 रन स्कोर बोर्ड पर। ओवर पिच गेंद ऑन साइड पर ड्राइव और खराब, मैं कहूंगा कॉलिंग। क्रिकेट में कॉलिंग बहुत ही जरूरी है और नजर हटी, दुर्घटना घटी। प्रवीण जाधव रनआउट के रूप में दुर्भाग्यवश मैदान से बाहर। चॅलेंजेस आणि अचल वॉरियर्स या दोन कॅप्टनला विनंती असेल की आपण व्यासपीठाच्या समोर यायचं आहे। आपलं टॉसची प्रक्रिया होईल। मित्रांनो, आपण देखणी स्पर्धा पाहतोय। खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर 8 नंबर सर, क्रिकेट में कपिल देव निखंज एक भी बार कभी रनआउट नहीं हुए, लेकिन यहाँ पर प्रवीण जाधव दूसरे ने की गलती और भुगतान किया प्रवीण जाधव ने। 5 रन बनाकर 2 गेंदों का सामना कर कर वो मैदान से बाहर जाते हुए और 5 रन पर पहला विकेट गिरता हुआ आर्य लायंस टीम का। संजय अधिकारी आए हैं इन एट नंबर 3 तीसरे नंबर पर। अब यहाँ से उनको जीत के लिए संघर्ष करना होगा, लेकिन संकेत जाधव जो कि स्ट्राइक रेट पर खेल रहे हैं, उनको अब जिम्मेदारी उठानी होगी, क्योंकि प्रवीण जाधव के आउट होने के बाद संकेत को अब अच्छे संकेत देने होंगे। गेंदबाजी मार्ग पर तैयार स्वप्नील सुतार दाहिने हाथ से काफी लंबे रनअप के साथ। यहाँ पर खिलाड़ी किस गांव का ही है? नवगर एक्सप्रेस। स्वप्नील सुतार ऑन साइड पर मोड़ दिया था, हालांकि टाइमिंग अच्छा नहीं, लेकिन गेंद जाती हुई शॉर्ट फाइन लेग पर 1 रन और संकेत जाधव ने इस 1 रन के साथ अपना खाता खोला। अब स्कोर बोर्ड पर 6 रन लगे हैं। 6 तारीख को कपिल देव निखंज, इनका भी जन्मदिन है। 6 जनवरी 1949 को उनका जन्म, 6 तारीख को जसप्रीत बुमराह, अजिंक्य रहाणे, इनका भी जन्मदिन है। तो यहाँ पर 6 रन आए हैं। संजय अधिकारी आए हैं अब स्ट्राइक रेट पर। 34 रनों का पीछा कर रही है, अब भी 28 रनों की जरूरत है। आपको जरूरत है एक बड़े स्ट्रोक की, आपको जरूरत है साझेदारी की। जिस तरह से सुनील जी खाड़े ने इन सबको मार्गदर्शन कर एक साझेदारी पैदा की और अपने गांव के लिए ग्राम पंचायत प्रीमियर लीग का निर्माण किया। शॉर्ट पिच गेंद ऑन साइड पर, बहुत ही शानदार स्ट्रोक, गेंद जाती हुई सीमा रेखा के बाहर, 4 रन। हॅलो, लास्ट ऑफिशियल कॉल्स। संजय अधिकारी ने जवाब दिया। आपको जवाब देना बहुत ही जरूरी है। आपको प्रश्न पूछे जाते हैं परीक्षा में तो आपको जवाब अच्छे लिखने होते हैं। गेंदबाज अगर कठिन सवाल पूछते हैं तो संजय अधिकारी की तरह आपको जवाब देना होगा। 4 रन के साथ संजय अधिकारी ने अपना खाता खोला ऑन साइड पर। स्क्वायर लेग सीमा रेखा को चीरती हुई गेंद अब 10 रनों पर जा पहुंचा है। स्कोर ये 4 रन, 2 चौके इस पहले ओवर में आ चुके हैं। फुल लेंथ की गेंद, बॉलर बैक ड्राइव किया था, बल्ले के निचले टो पर गेंद लगी थी और गेंद जाती हुई स्ट्रेट ऑन पर, जहां पर मिडॉन के फील्डर द्वारा इस गेंद को रोका गया। 1 रन मिलता हुआ और इस 1 रन के साथ पहले ओवर की समाप्ति। इस ओवर के प्रायोजक थे आदरणीय सुनील जी खाड़े साहब। 1 विकेट, 11 रन बने हैं। अब गेंदें बची है 12 और जीतने के लिए कितने रन की जरूरत?
23 रनों की जरूरत, 12 चेंडू 23 धावांची गरज. वॉरियर्स, चला आपल्याला ऑफिशियल कॉल आहे मित्रांनो, लास्ट कॉल असेल त्यानंतर कमिटी निर्णय घेईल. सातत्याने आपल्यापर्यंत आम्ही माहिती पोहोचवतोय, टॉस साठी यायचं आहे. ट्वेंटी 24 लाइव इवेंट्स के द्वारा आप घर के भीतर बैठकर, फैन के नीचे, एसी में बैठकर, किसी गाड़ी में बैठकर, किसी पेड़ की छांव के ओर 11 रन 23 रनों की जरूरत. जैसे ही ओव्हर खत्म हुई हमने बताया 12 चेंडू 23 धावांची गरज. 1990 चे मारुती फाटे यांना विनंती असेल की आपले शुभ हस्ते टॉच करायचं आहे. मारुती फाटे या. तो मैं विनती करूंगा कि कॉम बॉक्स में एक छोटे फैन की ज़रूरत है, क्योंकि यहाँ पर थोड़ा सा गर्म हो रहा है हमारा लैपटॉप. 12 गेंदे 23 रनों की जरूरत, 12 चेंडू 23 धावांची आवश्यकता. मैच की ओर बढ़ते हैं. निरंजन आए हैं गेंदबाजी मार्ग पर, अब उनको पणती जलानी होगी विकेटों की. स्ट्राइकर एंड पर संजय अधिकारी निजी 5 रनों पर खेल रहे हैं. स्कोर हुआ है 11 रन, 12 गेंदों पर 23 रनों की जरूरत. 34 रनों का पीछा करती हुई टीम आर्या लायंस. स्ट्राइकर एंड पर संजय अधिकारी और संकेत जाधव नॉन स्ट्राइक एंड पर. एक शॉट थर्ड मैन, शॉट गली, एक लेग स्लिप, एक शॉट पॉइंट. डीप एक्स कवर, इस बार हवा में खेल दिया है गेंद मिड विकेट के ऊपर से. वन बाउंस गेंद जाती हुई सीमा रेखा के बाहर. शानदार चौका. चौंतीस का पीछा करती हुई टीम. अब 19 रनों की अब भी जरूरत है. अंपायर बहुत ही कड़ी धूप में अंपायरिंग कर रहे हैं. एक लॉन्ग ऑफ कर, एक खिलाड़ी लॉन्ग ऑन, एक मिड विकेट काऊ कॉर्नर. आदरणीय सचिन शेठ जगताप यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा पुढील कौल होईल. 15 रन बने हैं स्कोर बोर्ड पर. 15 तारीख आप सभी को पता है. बॉल जल्दी दीजिए. अंपायर का इशारा आता हुआ आंचल वॉरियर्स के खिलाड़ी द्वारा बॉल को फेंका गया. इनाम बहुत आए हैं, उनका नाम जैसे इनिंग खत्म होती है हम लेंगे. 15 रन बने हैं, अब भी 19 रन की जरूरत है. 19 रनों की अब भी जरूरत है. पहली गेंद पर चौका जड़ने के बाद संजय अधिकारी ने अपना इरादा स्पष्ट किया है. और आगे निकल कर आए और ये बाहरी किनारा और ये आउट. अंपायर जी की उंगली उठी और बल्लेबाज की पतंग कटी. थोड़ी सी आगे गेंद की थी, सफल होकर पहला कदम आगे निकालकर हवा में खेलने का प्रयास किया था. ऊपरी किनारा लगता हुआ 15 रनों पर दूसरा विकेट यहां पर गिरता हुआ. अब भी 19 रनों की जरूरत है. 2 बजे हैं और अब खाने का यहां पर इंतजाम होता हुआ. नाईन्टीन आमच्या कोंडगावच्या अगदी जवळच फार्म हाऊस आहे आणि आदरणीय मारुतीजी फाटे साहेब माजी सरपंच ठाणाले यांच्याकडून तब्बल 2001 रुपयाची देणगी या संपूर्ण स्पर्धेला लाभली आहे. त्यांचं मनपूर्वक आभार. 19 जो आपला फार्म आहे आमच्या कोंडगावला जाताना डाव्या बाजूला, आत्ताच तिथे सुद्धा एक 25,000ची स्पर्धा झाली. नाईट बॉक्स. 15 रन बने हैं. स्कोर 15 रन बने हैं. रोहित लांगी आए हैं चौथे नंबर पर. अड़े बल्ले से खेलने का प्रयास. गेंद लेट आई, बल्ला जल्दी घुमा, लेकिन स्लॉक स्वीप के जरिए इस गेंद को भेज दिया था शॉर्ट फाइन लेग पर. 1 रन, 16 रन स्कोर बोर्ड पर. 16 का डोला, 46 की छाती. दबंग बनना होगा, बाजीराव सिंघम बनना होगा. जिसमें है दम वो है बाजीराव सिंघम. 16 रन बने और भी 18 रनों की अब भी जरूरत है. 34 रनों का पीछा कर रही है टीम. बल्लेबाजी करती हुई आर्या लायंस. लायंस को अब दहाड़ना होगा शेर की तरह.
एक जंगल के राजा की तरह उनको अब खेल दिखाना होगा। स्ट्राइक रेंज पर संकेत जाधव 1 रन पर खेल रहे हैं। एक युवा उदयमान ऑलराउंडर खिलाड़ी, पिछले मुकाबले में उन्होंने मैन ऑफ द मैच जीता था। फुल लेन की गेंद फुल टॉस में कन्वर्स किया, आगे जाकर हल्के हाथों से सिर्फ ऑफ साइड पर दिशा दी, लॉन्ग ऑफ पर 1 रन। दिशा बहुत ही जरूरी है। जिस तरह से संकेत जाधव अपनी टीम को आगे ले जा रहे हैं, 34 का पीछा कर रहे हैं, 2 विकेटें गिरी है। आदरणीय दिनेश भाई दिवाड़कर जो कि युवा उद्योजक हैं, बहुत ही अच्छे बड़े दिल के इंसान हैं। जितना बड़ा उनका दिवाड़कर फार्म हाउस है उतना ही बड़ा उनका मन भी है। हमेशा हमारे लिए बड़ा योगदान देते हैं, चाहे वो कमेंटेटर हो चाहे वो अंपायर हो, इनके लिए हमेशा बख्शिश देते हैं। दिनेश जी दिवाड़कर साहब, इनके ओर से 10,000 रुपए की कैश प्राइज इस लीग के लिए। ओ ये मैं कहूंगा रचनात्मक शॉट, हेलीकॉप्टर उड़ाया था फॉरवर्ड काउ कॉर्नर पर, ये कैच। आपका स्वागत है इस मंच पर दिनेश जी दिवाड़कर साहब, इनका स्वागत है। दोपहर का जब भी सत्र है, स्कोर अब 17 रनों की और जरूरत 17 धावांची आणखी आवश्यकता। चेंडू शिल्लक आहेत 7 चेंडू 17 धावा। दोपहर का सत्र है और दोपहर सत्र में बीबी से ज्यादा इंसान को खाने की याद आती है, और खाना हमें आकाश सर किसने प्रोवाइड किया है? आदरणीय सुनील जी खाड़े साहब, इनकी ओर से 2 दिन अन्नदान सर्वश्रेष्ठ दान माना जाता है। 7 गेंदे 17 रनों की जरूरत। राइट आर्म राउंड विकेट ऑफ ऑन साइड पर मोड़ दिया, 1 ही रन होगा। स्ट्राइक अपने पास रखने हैं संकेत जाधव, उनको पता है कि अब उनको ही मैच को निकालना है, क्योंकि उन्होंने एक सेट बल्लेबाज प्रवीण जाधव को आउट किया था रनआउट के रूप में। अब गेंदे बची है 6 और जीतने के लिए 16 रनों की जरूरत। 6 चेंडू 16 धावांची आवश्यकता। डीजे दोपहर के सत्र में खाना खाने का पूरी तरीके से बढ़िया इंतजाम आदरणीय सुनील जी खाड़े साहब, इनके माध्यम से। उनका दिल बड़ा है हमेशा, जिस तरह से उनका घर बड़ा है। हम 1 साल गए थे उनके घर में, खाना हमने खाया था, और जिस तरह से हमेशा बड़े दिल के साथ इस पूरे लीग के लिए वो पूरी तरीके से पूरा सहयोग देते हैं। 6 गेंदे 16 रनों की जरूरत। 6 चेंडू 16 धावांची आवश्यकता। 16 धावा 6 चेंडू 16 धावा। 6 गेंदे 16 रन 6 गेंदे। एक बड़ा शॉट अगर आता है बल्लेबाजी करने वाले संकेत जाधव द्वारा, तो मैच में संकेत रहेंगे। गेंदबाजी मार्ग पर प्रीतम, राइट आर्म राउंड द विकेट, लॉफ किया था ऑन साइड पर। क्या कमाल का कार्बन ट्राई, पहले गेंदबाज द्वारा कार्बन कमाल ट्राई जरूर किया था। स्वप्निल सुतार की स्ट्राइक के लिए तालियां। आज जॉन्टी रोड्स को हमने स्वयं देखा, और इसीलिए तो सुनील जी खाड़े साहब दिवाड़कर साहब ने इस पूरे लीग का आयोजन किया है कि ऐसे ही लोग आगे बढ़ते रहे, ऐसे ही खिलाड़ी अपना 100% देते रहे। 5 गेंदे 14 रनों की अब भी जरूरत है। कंपलसरी चेसक। स्वप्निल सुतार, इनके पिताश्री संतोष जी सुतार साहब भी ये मुकाबला देख रहे अपने बच्चे का खेल। ऊपरी किनारा, नहीं लेंगे सिंगल, मुझे पता है, क्योंकि ये अब अंत तक लड़ेंगे। 4 गेंदे 14 रनों की जरूरत। 4 चेंडू 14 धावा। कंपलसरी चेसिंग। गेंदबाजी अभी तक तो अच्छी हो रही है प्रीतम रांगोले द्वारा। कौन सी टीम जीतेगी? आर्या लायंस के लायंस दहाड़ेंगे, या फील्डिंग करने वाली टीम साल्वी स्ट्राइकर जीतेगी? 4 गेंदे 16 रन 14 धावा। 4 गेंदे 14 की जरूरत। छक्का। ओह, ये तो गेंद ने डुबकी मारी यार। डॉट गेंद की डिलीवरी। यहां पर 3 गेंदे। अब बड़े शॉट्स की जरूरत। अब सुई का काम नहीं होगा, अब तलवार का काम है। बुधवार है, भाजी से कुछ नहीं होगा।
अब बिरयानी की मांग हो रही है और क्या स्वादिष्ट सुगंध आ रही है। और ये सुगंध के लिए मैं जिस तरह के MDH मसालों को मैं सल्यूट करूंगा, लेकिन सुनील जी खाडे साहब को ज्यादा सल्यूट किएगा। सर्व संघ मालकांना विनंती आहे की आपण जेवण घेऊन साठी यायचं आहे। 3 गेंदे 14 रनों की जरूरत, 1 छक्का। ऑफ साइड स्ट्रेट की दिशा में, लेकिन 1 ही रन होगा। दूसरा भी हुआ। 2 चेंडू 2 षटकारांची गरज कंपल्सरी। संकेत जाधव क्या ये मैच आज निकालते हैं तो वो बनेंगे नायक, नहीं तो बनेंगे खलनायक। अगर गेंदबाजी करते हैं अच्छे प्रीतम तो वो बनेंगे नायक, नहीं तो बनेंगे खलनायक। दोनों ही युवा खिलाड़ी हैं, युवा जोश। 2 गेंदे 12 रन। खाना भी आ चुका है। ये वाइड आता हुआ, ये अब मैच में और रोमांच। सुबह की चाय में शक्कर ना हो तो मजा नहीं आता, वैसे ही शंभुराजे प्रतिष्ठान के ग्राम पंचायत लीग में टक्कर ना हो तो मजा नहीं आता। 2 गेंदे कंपल्सरी 11 रनों की जरूरत। प्रीतम रांगोली से कुछ कहते हुए स्वप्निल सुतार कान मंत्र उनको देते हुए, लेकिन संकेत जाधव को अब बड़े शॉट खेलने होंगे। अब यहां से मैच को ही निकाला है मैं कहूंगा इस गेंदबाज ने, प्रीतम रांगोले ने। अब 1 गेंद 10 रनों की जरूरत। बहुत ही बढ़िया गेंदबाजी। और यहां पर जिस तरह से प्रवीण जाधव, आकाश, अगर रनआउट नहीं होते तो मैच को जल्दी ले जाते, लेकिन वे हुए रनआउट। खाने का पूरा प्रबंध हो चुका है। टीम ओनर्स, टीम के कॅप्टन अपने टीम का खाना ली जाइए। याच दरम्यान हा सामना जिंकलेला आहे साळवी स्ट्रायकर संघाने। हेलो हेलो, संकेत ठकोरे यांना मी विनंती करतो की आपण अतिथी मंचाकडे